निर्वाह भत्ता मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शासनाने त्यांना निर्वाह भत्ता दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. युवक काँग्रेस मैदान में. विद्यार्थी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून हे आंदोलन छेडण्यात आले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत थकीत असलेले अनुदान तात्काळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. यासोबतच शासकीय मागासवर्गीय वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निर्वाह भत्ता त्वरित वितरित करावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधील गंभीर समस्याही समोर आल्या आहेत. समाज कल्याण व आदिवासी हॉस्टेलमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या सर्व मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही युवक काँग्रेसकडून देण्यात आला आहे. प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जनसमर्थन न्यूज, अमरावती. विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आणि विविध योजना ज्या प्रलंबित आहेत ते पूर्ण होत नाही, काय सांगणार? आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत त्यांना जो निर्वाह भत्ता मिळतो त्या विद्यार्थ्यांना तो या वर्षभरापासून मिळालेला नाही आहे. आता मार्च अखेरीस आम्ही काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने आदिवासी विभागाचे काही पैसे 20% लाडली बहीण योजनेवर वरती केलेले आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या समोर राहण्याचा, जेवणाचा प्रश्न उद्भवत आहे आणि त्यांनी आता शिक्षण कसं करावं या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे. येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्यांना तो निर्वाह भत्ता, त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा समाज कल्याणमार्फत निर्वाह भत्ता मिळतो, तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे. त्यांच्या हॉस्टेलमध्ये पण ज्या विद्यार्थी राहतात त्यांनाही सुखसुविधा मिळत नाही आहे. तिथं राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था नाही आहे. शासनाकडून प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात येतो, पण त्या विद्यार्थ्यांना आज ती सुविधा मिळत नाही आहे. येणाऱ्या काळात राज्य शासनाने त्वरित या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या विद्यार्थ्यांना ते निर्वाह भत्ता देण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या तर्फे आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अमरावती जिल्ह्याभर आंदोलन करू.